शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. पहा, आम्ही बहिणी आलोय माहेरी म्हणजे आईकडे. आणि आता उन्हाळी कामाला आम्ही सुरुवात केली आहे. त्याच्यासाठी हे गहू भिजत घातले कुरडया करायला गव्हाच्या. आणि आज गव्हाला हा तिसरा दिवस आहे. गहू छान असे चांगल्या प्रकारे भिजलेले आहेत. पण अजून आम्ही एक दिवस ह्याला भिजवणार आहोत. ते आता स्वच्छ धुतले आणि आता पुन्हा एकदा आज पूर्ण आजचा दिवस आणि एक रात्र भिजत घालून उद्या त्याच्या कुरड्या करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही पहाच आम्ही कशा कुरड्या करणार आहोत ते. थँक्यू. आता आपल्या गव्हाला 4 दिवस पूर्ण झालेले आहेत भिजून. आणि आता आम्ही, माझ्या आई आणि मी दोघी आता मिक्सरमधून गहू फिरवून घेतो आहे. आणि पहा, अशा प्रकारे आम्ही आता चीक तयार करतो आहे. हे गहू असे छान मध्यम असे मिक्सरला फिरवून घेतो आहे. आता पहा, हे सगळे गहू मिक्सरला फिरवून झालेत. आणि आता आम्ही या गव्हातील पूर्ण चीक काढून घेतो आहे. आणि आता ही गाळण्याची प्रोसेस सुरू आहे. गाळून झाल्यानंतर हे दुसऱ्या दिवशी चुलीवरती शिजवण्याची प्रोसेस चालू आहे. पहा, मी हा चीक हाटत आहे. ते आमच्या शेजारच्या भाभी आहेत. मी पहिल्यांदाच हा चीक हाटलेला आहे. तो गावी चुलीवरचा चीक खूप छान वाटतं. आणि ही कुरडईसुद्धा खूप छान होते. यासाठी आपल्याला गावीच जावं लागतं. आणि गावच्या चुलीवरच्या कुरडया तुम्हीही करून पहा. मी तर केल्यातच. आणि याचा आनंद तुम्हीही घ्या. हे पहा, आता खूप चीक छान हाटून झालेला आहे. चीक चांगला शिजला म्हणजे कुरडई खूप छान येते. त्यासाठी ही प्रोसेस करताना खूप मेहनत घ्यावी लागते. त्याच्यामध्ये गाठी होऊ देता कामा नयेत. पहा, आता हे सगळं झालेलं आहे. आणि आम्ही आता ह्याच्या कुरड्या घालून घेतो आहे. या अशा प्रकारे आम्ही कुरड्या घातल्यात. हे संपूर्ण कुरड्या आता घालून झाल्यात. पहा, कुरड्या ही छान गोल गरगरीत अशा येतात. आता हे पूर्ण कुरड्या झाल्यात. आणि हे आता कुरड्या दुसऱ्या दिवशी वाळलेल्या आहेत दुसऱ्या बाजूने. जवळजवळ 3 दिवस ह्या कुरड्यांना वाळायला जातो. आणि ह्या छान कुरड्या वाळल्या म्हणजे आपण तेलात टाकून ह्या छान तळून घेऊन खाऊ शकतो.